हॅलो नमस्कार। आज आपण बनवणार आहोत खमंग कुरकुरीत होणारी अळूवडी। तर ती कशी बनवायची ते चला बघूया। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये। अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। अळूवडी बनवण्यासाठी मी अळूची पानं इथे अशी धुवून निथळून ठेवली आहेत। त्याला वाटण्यासाठी 10-12 मिरच्या, 7-8 लसूण, एक चमचा जिरं आणि चवीपुरती मीठ घेतले। तसं पीठ करण्यासाठी हे मी 3 वाट्या बेसन घेणार आहे, पाऊण वाटी तांदळाचं पीठ, 2 चमचे जिरं, पाऊण चमचा हळद आणि 1 चमचा मी काश्मीरी मसाला घेतलाय आणि हातावर जरा रगडून ओवा घेतलाय। आणि कोळ करण्यासाठी एवढी मी चिंच घेतली आहे आणि थोडा गूळ घेतलाय। त्याचा कोळ करून मी मिश्रणात टाकणार आहे आणि त्यात मी थोडं तेलही टाकणार आहे। जास्तही तेल टाकायचं नाही, नाहीतर ती वडी कुस्करते। आता आपण वडीची पानं कशी कापून घेऊया ते पाहूया। आता ही पानं कशी साफ करून घ्यायची ते मी तुम्हाला दाखवते। हे खाजेर असतं, त्यामुळे हाताला तेल लावूनच घ्यायचं आणि अशा त्याच्या शिरा काढायच्या। असं सर्व काढून घ्यायच्या, म्हणजे वडी चांगली होते आणि तुटत पण नाही। हे तसा देठ हे असं काढायचं, अशा ज्या शिरा निघायला पाहिजे। आता मी याच्या शिरा काढून दाखवते सुरीने। सर्व शिरा काढून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला वडी वळताना चांगलं मदत होते। हलक्या हाताने अशा शिरा कापायच्या, पान फाटता कामा नये, हळूहळू करायचं। अशा सगळ्या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या। अशा प्रकारे जर आपण शिरा काढल्या ना तर आपली वडी चांगली होते, तो रोल चांगला बनतो आणि वडी सुटत नाही। तर आता मी हे सगळ्या पानांच्या शिरा काढून घेते आणि मग कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। असं एक एक पान घेऊन त्या शिऱ्यावर चांगलं जोर देऊन असं हलक्या हाताने करायचं, नाही तर पान उगाच फाटायचं। अशा प्रकारे शिरावर जोर देऊन लाटायची, त्यामुळे ते पान असं प्लेन होतं आणि वडी वळायला चांगली जाते। पण ही अळूची पानं 3 वेळा चांगले पाण्याने धुवा। असं प्रत्येक पान लाटून घ्यायचं। जेणेकरून आपल्याला वडी करायला सोपं जाईल। असं आपण लाटून घेतल्याने उंडा असा घट्ट, वडीचा उंडा असा घट्ट राहतो आणि वडी ना तेला सुटत। आता मी ही सर्व पानं अशी लाटून घेते आणि मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। मी अळूवडीसाठी या मिरच्या, लसूण, जिरं आणि चवीपुरती मीठ घेतले। तुम्हाला जर लहान मुलं असतील तर कमी तिखटाच्या 3 मिरच्या टाकल्या तरी चालतील। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट करू शकता। आता मी हे वाटून घेते। मीठ टाकल्याने मिश्रण एकदम बारीक होतं, वाटलं जातं। आता हे मी मिरच्या, लसूण, जिरं, मीठ घेतलंय, ते मी मिक्सरला बारीक करून घेते। आता हे पहा, हे माझं वाटून झाले आहे। मी हे बारीक वाटले, तुम्ही जर जाडसर ठेचा केला तरी चालेल।
आता मी चिंच आणि गुळाचा कोळ करून घेतलाय. मी ते गरम पाण्यात कोळून घेतली आहे. आणि अळूची पानं ही खाजरी असतात, त्याला काहीतरी आंबट हवं आणि ते घशाला खवखवतं, त्यामुळे चिंच गुळाने वडीचा स्वाद वाढतो. पण जर तुम्ही चिंच खात नसाल तर तुम्ही कोकम किंवा लिंबू जरूर वापरा, कारण आंबट हे त्यासाठी आवश्यक आहे. वडीमध्ये आंबट वापरल्यामुळे वडी चविष्ट लागते आणि घशाला खवखवीत नाही. आता आपण अळूवडीला लागणारे मिश्रण तयार करून घेऊया. त्यासाठी मी हे 3 वाट्या बेसन घेतले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले, त्यामुळे वडी खुसखुशीत होते. हळद घेतली आहे आणि मी काश्मीरी लाल मसाला घेतलाय रंगासाठी. थोडं ओवा घेतलाय हातावर रगडून आणि हे मी तीळ घेतले आणि हा चिंचेचा कोळ त्यात टाकणार आहे आणि थोडं तेल टाकायचं. मग वडी खुसखुशीत होते. जास्तही टाकायचं नाही, कारण मग वडी तेलात टाकल्यावर सुटते. 2 चमचे तरी तेल टाका त्याच्यात. आता मी हे मिक्स करून घेते. हे लसूण मिरचीची पेस्ट टाकून मी हे घट्टसर बॅटर करून घेते. थोडं पाणी घालायचं, जास्त पातळ करायचं नाही, कारण घट्टसर केल्यावर ते सगळं पानांना चांगलं लागतं. आता गरजेनुसार मी पाणी घेऊन ते घट्टसर बॅटर तुम्हाला बनवून दाखवते. जास्त पातळ करायचं नाही, घट्टसरच ठेवायचं. अशा प्रकारे मी असं दाटसर मिश्रण केलंय, त्यामुळे पानांना चांगलं लागतं. पण हे मिश्रण लावण्यापूर्वी तुम्ही ते चव घेऊन बघा, मिश्रणात तिखट मीठ कमी आहे का. मग त्याप्रमाणे तुमच्या चवीनुसार तुम्ही त्यात ऍडजस्ट करू शकता. बॅटर चांगलं असेल तर वडी एकदम स्वादिष्ट होते. आता मी पानांना लावून दाखवते. अशा प्रकारे हे बॅटर घेऊन, हे मिश्रण घेऊन असं सगळीकडे पानांना लावायचं. कोपरा सगळं लागलं पाहिजे, म्हणजे वडी बांधायला चांगली होते आणि चविष्टही होते. हे मिश्रण असं शिरांच्याच बाजूला लावायचं. मी एक पान असं उलट घेतलं आणि असं या साईडला उलट घेतलं. या मिश्रणाचा थर आपण लावतो ना, ते असं पातळ पण नाही करायचं किंवा जाडसर पण नाही करायचं. सर्व ठिकाणी नीट समान असं लावून घ्यायचं. एकसारखं केल्यावर ते आपल्याला वडी बांधायला चांगली जाते. वडीचे लेअर चांगले पडतात. ते बघा, मी आता लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी आता ही 6 पानाची वडी करते. ही पानं जरा छोटी छोटी आहेत, नाहीतर 4 पानांची पण होते. प्रकारे तुम्ही वडी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कमेंट मध्ये मला सांगाल कशी झाली ती. आमच्या व्हिडिओला लाईक करा. या साईडने असं दुमडून घेतलंय, दुसऱ्या साईडने पण असं दुमडून घ्यायचं आणि पीठ लावायचं. त्यामुळे ते तेलात टाकल्यावर वड्या सुटत नाहीत आणि खुसखुशीत होतात, घट्ट वड्या राहतात. आता इथून वरून पण असं फोल्ड करायचं. असं गोल गोल करत आणायची.
घट्ट अशी दाबत दाबत आता रोल करायचा आणि मग वडी असे सुटत नाही. इथे असं थोडं पीठ लावायचं आणि इथे पण असं पीठ लावायचं. दुमडले ना त्या साईडला पण असं पीठ लावायचं. वरच्या साईडला पण आपण हे केलेलं मिश्रण लावायचं आणि खालच्या साईडला पण लावायचं. आणि मी आता ही तेल लावून ठेवले. त्या डिश मध्ये हा उंडा ठेवायचा आणि कुकरला 3 शिट्ट्यामध्ये वाफवायला ठेवायचा. अशा प्रकारे मी आता दुसरा उंडा बनवते. असं सर्व ठिकाणी असं पीठ लावून घ्यायचं. एका ठिकाणी थर लावून ठेवायचा नाही. व्यवस्थित असं मिश्रण पसरवून घ्यायचं. दुसरं पण आता ठेवते मी. पण हे मिश्रण हलक्या हलक्या हातानेच लावा, नाहीतर आपली पानं फाटतील आणि वडी त्यामुळे नीट होणार नाही पानं फाटली तर. बघा असं मी लावून घेते आणि दुसरा उंडा बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे पहा, मी पण दुसऱ्या पण पानांना असं मिश्रण लावून घेतले. वडी फोल्ड कशी करायची ते मी तुम्हाला परत एकदा दाखवते. ही अशी 5 पानं एका साईडने अशी दुमडून घ्यायची आणि त्याला हे बॅटर लावायचं. चांगले लावायचं म्हणजे वडी तेलात सुटणार नाही. आता दुसऱ्या साईडने पण तसंच फोल्ड करायचं. हळूच घ्यायचं नाही तर पानं फाटतील. अशी लावून घ्यायचं. आता वरून अशी फोल्ड करत यायची आणि घट्ट गुंडाळत घ्यायचं जेणेकरून वडी आपली सुटायला नाही पाहिजे. आता असं झालं की या साईडने असं पीठ लावायचं आणि या वरच्या साईडला पण पीठ लावायचं आणि दुसऱ्या बाजूने पण असं पीठ लावायचं. अशा प्रकारे हा दुसरा उंडा तयार झाला. आता मी तिसरा करते. आता मी तेल लावलेल्या ताटलीत ठेवते. हे बघा, आता मी या वडीला मिश्रण लावले. हे माझं बॅटर 3 उंड्यांना बरोबर लागले. जर तुमची लहान मोठी पानं असतील तर तुम्ही त्याप्रमाणे मिश्रण घ्या आणि वडीचं ते मिश्रण चाखून बघा. त्यामुळे तुमची वडी नेहमी स्वादिष्ट होईल. आता मी हे उंडा करून कुकरमध्ये 3 शिट्ट्यामध्ये ठेवणार. हे उंडे तुम्ही वरण भाताच्या कुकरवर लावलं तरी चालेल. तुम्ही 15 मिनिटं हे वाफवून घेऊ शकता. असे दोन्ही प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. आता माझे हे आळूवडीचे 3 उंडे तयार झाले. ते मी आता वरण भाताच्या कुकरला लावून घेते, म्हणजे ते 3 शिट्ट्यात होईल. जर तुम्हाला टोपात चाळणीवर ठेवायचे असेल तर तुम्ही 20 मिनिटांसाठी वाफवून घ्या. आता मी हे कुकरला लावून घेते आणि नंतर आपण बघूया. आमच्या व्हिडिओना लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आता कुकर गार झालाय. हिटी काढते आणि आता उघडते. तर या वड्या मी खाली काढून घेते. वड्या मी कुकर मधून काढल्या. त्या वड्यांचा छानपैकी सुवास येतोय. आता या वड्या मी
पूर्णपणे गार करून घेते। गार करूनच त्या कापायच्या। गार करून झाल्यावर त्या चांगल्या कापता येतात। आता मी ह्या गार करायला ठेवते। या वड्या गार झाल्यात, त्या आता मी काढते। पण हे 3 उंडे आहेत, ते आता आम्हाला 2च लागतील। तर एक उंडा मी फ्रीज मध्ये ठेवणार आहे। फ्रीज मध्ये जर तुम्ही ठेवल्या तर ते 4-5 दिवस टिकून राहतात चांगले। आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही काढून 15-20 मिनिटं बाहेर ठेवून मग त्या तळू शकता वड्या। आता मी पातळ पातळ कापून घेते। वड्या पातळच कापायच्या, त्यामुळे चांगलं क्रिस्पी होतात। हे बघा, आता चांगलं कापायला पण होतं, कारण पूर्णपणे ती वडी गार झाली। तर या वड्या अशा पातळच कापायच्या। आता हा रोल बघा कसा घट्ट बांधला गेला, त्यामुळे त्या चांगल्या पातळ कापता येतात आणि कापायला सहज सोप्या जातात। पातळ वड्या चांगल्या कुरकुरीत होतात। आता मी या सगळ्या वड्या कापून घेते। तेल तापायला ठेवलंय, तेल तापल्यावर बघूया। हे बघा, आपल्या कशा वड्या छान पातळ कापल्या गेल्यात, कारण आपला उंडा कसा घट्टसर होता। घट्टसर उंड्याच्या वड्या अशा पातळ चांगल्या कापल्या जातात। तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवल्या तर तुमच्याही वड्या छान होतील। तेल तापले, आता वड्या मी तळून घेते। जास्त वड्या टाकायच्या नाही, 3-4 तळून घ्यायचं। मोठ्या गॅसवरच वड्या तळायच्या। फोकने त्या उलट करून दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळायच्या। तुम्ही अशा प्रकारे वड्या बनवून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा। आता आपण या वड्या तळून घेऊया। आता आपल्या वड्या तळून झाल्या। आता त्या झाऱ्याने तेल नितळून मी चाळणीत ठेवणार आहे, त्यामुळे त्या तेलकट होणार नाही आणि खुसखुशीत राहतील। अशा प्रकारे मी या बाकीच्या वड्या तळून घेते। खरपूस अशा छान तळून घ्यायच्या। मला असं जास्त तेलात जर वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही तव्यावर शॅलो फ्राय करू शकता आणि खुसखुशीत होतात। या तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता, सॉस चटणी बरोबरही खाऊ शकता आणि जेवताना तोंडी लावायलाही खाऊ शकता। आणि नुसत्याही वड्या या खायला चांगल्या लागतात। आणि अशा तेलात न टाकता कच्च्याही वड्या खायला चांगल्या लागतात। व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारे मी या सर्व वड्या तळून घेते। या वड्या तळायला फार वेळ लागत नाही। हे बघा, अशा पटकन तळून झाल्या। तुम्ही पण अशा नक्की करून बघा। माझ्या वड्या आता छान खरपूस तळून झाल्या। अरे, आपल्या वड्या बघा कशा मस्त खुसखुशीत तळून झाल्या त्या। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। दोन्ही साइडने पण चांगल्या खुसखुशीत झाल्यात। तुम्ही अशा प्रकारे करून बघा। आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बनवा, खा, खाऊ घाला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू। सबस्क्राईब करा।